तुम्ही गेस करा कोणती मूर्ती पीओपीची आहे आणि कोणती इको फ्रेंडली। दगडूशेठ गोल्डन मध्ये कामाची सुरुवात जानेवारी पासूनच चालू होते। एक नंबर मूर्ती ना, तर त्या एकदम सफेद आहे, नंतर हा स्किन आणि हे सगळे इको फ्रेंडली का पीओपी ही पीओपी मध्ये आपण होलसेलला या वर्षी थोडंसं ती ऑलरेडी भेटली आहे सुरुवातीला। इकडे लालबागचा राजा बघू शकता, राईट। तुम्हाला जर त्याला कस्टमाइज ज्वेलरी वगैरे करायची असेल खूप सुंदर दिसते त्याच्यामुळे। आणि ही दगडूशेठ बाप्पाची मूर्ती किती इंच? गणपती बाप्पा बघूया, खूप असून 1 फूट 1.5 फूट, जे की खूप म्हणजे मस्त मूर्ती अशी आहे ना, जसं तुम्ही मूर्तीचे हात बघणार साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये दगडूशेठ आहे। आणि ज्यांना छोटी मूर्ती हवी असेल त्यांच्यासाठी ही वाली इथं वाचताय तुम्ही, लिहिलेली आपल्या निलेश नाना चौधरी। तुम्हाला युनिक गणपती बाप्पांच्या मूर्त्या हव्या आहेत काका? कशी वाटली मूर्ती? नंबर 1 च्या मूर्ती। तर त्यासाठी मी आज आलोय वायुराज गणपती स्टुडिओ, जो की आपला पोरवल रोड धानोरी ॲपल स्टोअरच्या बाजूला आहे। कुठले? पुढचे दगडूशेठ हलवाई। आवडले तुम्हाला? क्या बात आहे। 2-3 जाते बघा। ओके, नंबर 1 चे गणपती आहेत। तुम्हाला आवडले मामा? रामकृष्ण हरी। धन्यवाद काका। तर बघू शकता आपल्यासोबत निलेश नाना आहेत। तर नाना, आपल्याला जी पावती बोलतो कलेची ती ऑलरेडी भेटली आहे सुरुवातीला व्हिडिओच्या, आणि काय नॅचरल भेटली, कारण ते महाराज चालले होते, त्यांनी आम्हाला एक चांगलं सांगितलं। आणि इथे यायचं कारण म्हणजे आपण बघू शकता मिस्टर डॅनी आणि आमचे नाना हे दोघं एक युवा उद्योजक आहेत, जे स्वतः मेहनत करून एवढ्या सगळ्या मूर्त्या बनवतात। तर ह्यावेळेस आपल्या स्टॉलची स्पेशालिटी काय असेल ते सांग, पण त्याआधी आपलं काम केव्हा सुरुवात होती याची? आपल्या कामाची सुरुवात जानेवारी पासूनच चालू होते। ओके, आणि जुलैपर्यंत आपलं काम ऑलमोस्ट रेडी होतं। त्यानंतर आपण डिस्प्लेचं काम चालू करतो। क्या बात आहे। आणि आपण यावर्षी होलसेलमध्ये पण भरपूर मूर्त्या दिलेल्या आहेत। ओके, 3-4 ठिकाणी होलसेल रिटेल दोन्ही? हो, दोन्ही चालू आहे। यावेळेस इको फ्रेंडली असतील पीओपी असतील? दोन्ही पण आहेत आपल्याकडे, इको फ्रेंडली पण आहेत आणि पीओपी पण आहे। राईट। तर यावेळेचा स्पेशल गणपती बाप्पा तर दिसतोय, मागच्या वर्षी हँगिंग मूर्ती होत्या, पण यावेळेस असं काय स्पेशल असणार आपल्या स्टुडिओ? यावर्षी आपल्याकडे 5 वेगवेगळ्या स्किन टोन मध्ये मूर्ती अवेलेबल आहेत। ओके, म्हणजे युजली स्टॉलवर आपण गेलो तर एक स्किन टोन असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही जर बघायचं आलं तर हा एक दगडूशेठ बाप्पा बघा, एकदम सफेद आहे, नंतर हा स्किन टोन आहे, बिस्किट कलर, कॅमल कलर, असे वेगवेगळ्या टाईपचे 5 स्किन टोन असतात। 5 स्किन टोन आहे। आणि इको फ्रेंडली पीओपी, तर आपण सुरुवात कुठल्यापासून करूया? इको फ्रेंडली पासून करूया पीओपी? तुम्ही गेस करा कोणती मूर्ती पीओपीची आहे आणि कोणती इको फ्रेंडली आहे। इको फ्रेंडली सेक्शन कुठे असणार आपलं? ह्या साईडला असणार आहे, त्या साईडला असणार आहे? तुम्ही गेस करून सांगा। ओके, तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मूर्ती दाखवणार आहे, पण त्याआधी जर आपण व्हिडिओची सुरुवात करतोय, एकूण एक मूर्तीला इकडे बघू शकता खूप सुंदर अशी ड्रेपरी करण्यात आली। तर हे तर नाही म्हणजे इको फ्रेंडली ही वाली वाटते किंवा कुठली असणार तुम्ही सांगा? हे इको फ्रेंडली सेक्शन आहे आणि इकडे पीओपी सेक्शन आहे। पण इको फ्रेंडलीलाही आपण ड्रेपरी केलेली आहे। सुंदर। येस मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशी ड्रेपरी करण्यात आलेली आहे इकडे, आणि हे सगळे इको फ्रेंडली आहेत। तर मित्रांनो बघू शकता बाल गणेश आहे इकडे, प्लस इकडे बघू शकता आपण खूप सुंदर असा सावकार पॅटर्न मध्ये गणपती बाप्पा आहे। त्याच्यात आपल्याकडे इको फ्रेंडली मध्ये किती साईजेस असणार? इको फ्रेंडली मध्ये आपल्याकडे 9 इंचापासून ते 21 इंचापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत। ओके, तर मित्रांनो बघू शकता हे संपूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आहेत। तर ह्यांनाही ड्रेपरी करून हवी असेल तर भेटून जाईल? हा, ज्यांना पॉसिबल आहे त्यांना आपण सगळ्यांना करून देऊ शकतो। ओके, तर बाल गणेश आहे इकडे, आपण बघू शकतो खूप सुंदर मूर्ती आहेत, प्लस हे वाला सेक्शन इको फ्रेंडली आहे। इको फ्रेंडली येस। तर इकडे 1 फुटाच्या त्या। हो, तर हे संपूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। 1 फूट 14 इंच 16 इंच अशा। ओके, राईट। तर आता इथे कुठल्याही मूर्तीचा जर स्क्रीनशॉट घेतला तर आणि मेसेज केला तर बुकिंग होऊन जाईल? येस। तर मित्रांनो नंबर मेन्शन आहे खाली, जिथे तुम्ही कुठलीही मूर्ती आवडली त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला त्याचं बुकिंग भेटेल। डिलिव्हरी भेटणार नाही ना? डिलिव्हरी नाही। ओके, पण इथे येऊन नेऊ शकता, पॅकिंग करून भेटेल। आता ही आपली शारदा गजानन, ही इको फ्रेंडली का पीओपी? ही पीओपी मध्ये। तेच समजत नाही, कारण की इथे एवढं सुंदर ड्रेपरी करून ठेवल्यात की गेस करायला म्हणजे असं लागते की ही इको फ्रेंडली पीओपी आहे। हो, तर आता यावेळेस आपल्याकडे साधारणतः किती मूर्ती असणार आहेत आणि आपल्या स्टॉलचं टायमिंग काय असणार आहे? आपल्याकडे रिटेलला ह्यावेळेस एक 400-450च्या आसपास मूर्त्या आहेत। ओके, आणि टोटल आपल्याकडे 800च्या आसपास मूर्त्या होत्या। आपण होलसेलला ह्यावर्षी थोडंसं पहिलंच वर्ष आहे म्हणून थोड्या कमी मूर्त्या आणल्या। प्रतिसाद चांगला मिळाला आपल्याला। बरोबर, कारण होलसेलला नाही म्हणजे डायरेक्टली जर तुम्हाला रेडीमेड मूर्ती भेटते जिथे ड्रेपरी झालेली आहे, येस, आणि तुम्ही डायरेक्ट लिहून तुमच्या स्टॉलवर ठेवू शकता, तर अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? येस, क्या होतं, आणि ते पण एवढी सुंदर ड्रेपरी, कारण की आज मला वाटतं इकडे लालबागच्या राजामध्ये पण आपल्याकडे बऱ्याचशा मूर्त्या वाटतात। लालबागच्या राजामध्ये माझ्याकडे आत्ता डिस्प्लेला 20 मूर्त्या शिल्लक आहेत। ओके, बाकी सगळ्या बुक आहेत बाकी मित्रांनो। टिटवाळा गणपती जो की एवढा सुंदर ड्रेपरी करण्यात आलेला आहे, इकडे लालबागचा राजा बघू शकता विदाउट सिंहासन। ह्याला जर सिंहासन हवं असेल तर भेटेल आपल्याला? भेटेल म्हणजे प्रभावळ
साईडचे लोड, ओके, अजून गदा वगैरे हा पूर्ण सेटअप वेगळा ठेवलेला आहे आपण, तो पण मिळेल. तो पण मिळेल. येस. तर मित्रांनो बघू शकता, विदाऊट सिंहासनवाला हवा असेल तोही आहे इकडे, पण जर तुम्हाला पूर्ण प्रभावळ सिंहासन गदा वगैरे हवे असेल तोही मिळणार आहे. यावेळेस आपण अजून एक अशी कॉन्सेप्ट ठेवलेली आहे, तुम्ही मूर्ती बुक केली, राईट, तुम्हाला जर त्याला कस्टमाइज ज्वेलरी वगैरे करायची असेल तर ती आपण करून देणार. ओके, बात आहे. कस्टमाइज ज्वेलरी आपल्या चॉईसनुसार भेटेल. मेटल वर्क, डायमंड वर्क, म्हणजे जसं हवंय तसं आपण करून देणार. जर स्टोन वर्क दाखवायचं झालं तर बघू शकता इकडे डायमंड वर्क खूप सुंदर आहे, आणि त्याच्यात मेन म्हणजे जे आपण मोरपंख लावलेत खूप सुंदर दिसतं त्याच्यामुळे. आणि ही दगडूशेठ बाप्पाची मूर्ती किती फुटामध्ये? ही 2 फुटामध्ये. 2 फुटामध्ये. येस. तर आता ह्या जे सेक्शन हा पीओपी आहे, राईट? यामध्ये पण 3-4 मूर्त्या आहेत ना, ह्या इको फ्रेंडली आहेत. पाठीमाग ज्या आहेत की हा बाल गणेश आपले आपण कम्पेअर करायलाच ठेवलेले आहेत की ओळखा याच्यात कुठली पीओपी आहे आणि कुठली इको फ्रेंडली आहे. कारण की इको फ्रेंडली पण एवढं सुंदर फिनिशिंग येते, डोळ्याची कलरिंग. सर्वात महत्त्वाचं लास्ट टाइम मला आठवते तुम्ही बोलले होते डोळ्याची फिनिशिंग कुठल्याही गणपतीची कधीही बघा. हो. तर आपण एक गेस करूया, चला आता हा गणपती बाप्पा बघूया. खूप सुंदर डोळ्याची फिनिशिंग आहे, तेवढाच सुंदर त्याच्यावर सोंडेवरी नक्षीकाम आहे. जसं ही बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही. तर प्रत्येक मूर्ती खूप एकदम सुंदर आणि ह्यावेळेस युनिक पॅटर्न्स पण आहेत म्हणजे. येस येस. तर ही वाली जी मूर्ती आपली ह्यांना शंकराच्या रूपात आहे, महादेव रूपात आहे. इकडे आपण बघू जय शकतो मल्हार पॅटर्न आहे, जय मल्हार पॅटर्न आहे, श्रीकृष्ण सोफा फर्निचर. अरे बेस्ट. ही अशी मूर्ती मला वाटतं पुण्यात कुठं भेटणं शक्य नाही, कारण खूप मस्त बनवली आणि त्याला फिनिशिंग जशी केस पण ते ओरिजिनल लावले. हो हो हो. येस. ओके. तसंच बघू शकता आसन लादी, जसं बघू शकता एक खूप मस्त मूर्ती आहे, लालबागचा राजा. असं आम्ही तुम्हाला त्या साईडला दाखवलं. तर इथे सायझेस पण आहेत म्हणजे. हो. तर ह्याच्यात काय सायझेस असतील म्हणजे? आपल्याकडे 21 इंचापासून 2.5 फुटापर्यंत आता अवेलेबल आहेत. ओके. आणि आपण मार्च एप्रिलमध्ये जर बुकिंग केली राईट, तर आपण सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्याही त्यांना देता. हां. ओके. कारण मला वाटतं लास्ट टाइम दगडूशेठ बाप्पा होते 5 फुटामध्ये. हो हो हो. याही वर्षी आपण दिलेले आहेत. ओके. मंडळांना त्यांच्या बुकिंग घेतलेल्या आहेत, मूर्त्या त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. बघू शकता इथं मूषकवरचा बाल गणेश आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. तसंच ही एक मूर्ती बघा, खूप छोटीशी 1 फुटातली बेबी डॉल. बेबी डॉल खूप मस्त वाटते. हो. ह्याच्यात अजून साईजेस आहेत आपल्याकडे मोठे वगैरे? हो आहेत ना. कुठे असे बघा आपल्याकडे बेबी डॉल मध्ये 10 इंचापासून ओके 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.25 फूट, 2.5 फुटापर्यंत. राईट. तर मित्रांनो आपण त्या साईडचा तो स्टॉल बघणारच आहे, कारण की यावेळेस स्टॉल पण डबल झालेला आहे, मूर्त्या पण चांगल्या आहेत. आणि इकडे बघू शकता इकडे फेट्यांची जी फिनिशिंग आहे ती पण वेगळी आहे, म्हणजे प्रत्येक फेट्यावर फर वगैरे लावलेत. हा गणपती बाप्पा बघा तुम्ही. प्लस वरती बघू शकता जसे कलर चॉईसेस आहेत मुंबई स्टाईलमध्ये आहे. मुंबई स्टाईलमध्ये. आणि प्रत्येक मूर्तीमध्ये 3-4 ऑप्शन अवेलेबल आहेत. येस येस. जसं आपण बघू शकता इकडे ही पेशवाई पॅटर्नमध्ये ही एक मूर्ती आहे इकडे, जी की खूप म्हणजे मस्त आहे. 1.5 फुट. हो 21 इंचामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं इकडे एक मोठीवाली आहे. हो 2.25 फूटमध्ये. 2.25 फुटामध्ये. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत. तर इथे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही डायरेक्टली पॉज करा, तुम्हाला जी मूर्ती आवडेल तर स्क्रीनशॉट घेऊन खाली नंबरवर संपर्क साधू शकता. तर पण इकडे बघा जसं ही एक मूर्ती खूप युनिक आहे, सुंदर आहे, भटजी स्टाईल पॅटर्नमध्ये. आणि इकडे वरती बघू शकता दगडूशेठ विदाऊट ज्वेलरी पण आहे, बाल गणेश आहे वरती. प्लस असे आणखी काय युनिक असणार आहेत आपल्याकडे? नागवा कोळी रूपामध्ये. ओके. जो की कोळंबीवर बसलेला गणपती आहे. अच्छा. हो. क्या बात आहे. त्यानंतर आपल्याकडे अजून वरती सगळे चौरंग जे की बेबी डॉल पॅटर्न, त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. म्हणजे सगळ्यांची ड्रेपरी वेगळी वेगळी आहे. येस येस. आणि इकडे पण बघू शकता खूप सुंदर ड्रेपरी आहे. इथे बाल गणेश आहे. ओके. येल्लो मध्ये आपल्याला लालबागचे राजा आहेत. राईट. तांबडी जोगेश्वरी आहे. आणि खूप सुंदर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जशी मूर्ती डेकोरेशन करून ठेवतात हो तशी ही करून ठेवण्यात आली आहे. टिटवाळा पॅटर्न एक आहे. आपण मूर्त्या बनवतानाच कस्टमरच्या नजरेनेच आपण मूर्तीकडे बघून मूर्ती बनवतो. राईट. कसबा गणपती पण बघू शकता. येस. आणि कसबा विथ ज्वेलरी हे पण आहे, ड्रेपरी पण आहे. नाही तेच एक आहे ना, कारण की इकडं आम्ही जर आता पुण्यात कमीत कमी नाही म्हणलं तरी 2000च्या वरती स्टॉल असतील. येस. सिलेक्टेड स्टॉलवर यायचं कारण असं आहे की जिथे तुम्ही हँडपिक करून मेहनत करून म्हणजे जे कस्टमरला हवे असतील किंवा आपले जे गणेश भक्त आहेत हो त्यांना ज्या मूर्त्या पाहिजे तशा तुम्ही स्वतः सिलेक्ट करता आणि मेहनत घेऊन तुम्ही हे सगळं बनवता. येस. त्यामुळे आम्ही असे स्टॉल दाखवतो मित्रांनो ज्याच्यात तुम्हाला ही खूप सुंदर मूर्ती भेटतात, ज्यांची फिनिशिंग सर्वात महत्त्वाचं. जसं मी सुरुवातीला पण बोललो कुठल्याही मूर्तीचे तुम्ही डोळे बघा, खूप सुंदर डोळे, कलरिंग, फिनिशिंग. जसं दगडूशेठ बाप्पा आले तेवढंच सुंदर त्यांचं ड्रेपरी वर्कही करण्यात आलेलं आहे. ही एक मूर्ती बघू शकता खूप सुंदर अशी बनवण्यात आलेली आहे. तर हे सगळे मूर्त्या आपण दरवर्षी आणतात, तर ते सगळे इंस्टाग्रामवर आपण पोस्ट करतो. येस. तर मित्रांनो इथे कविता पण आहे जी की स्वतः निलेश लिहितात दरवर्षी, ती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता तो वाला स्टॉल बघूया. येस. मित्रांनो आता आपण मेन सेक्शन बघतो जिथे डिस्प्ले आहे. तर इकडे काय काय स्पेशल असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीनिवास. तर खूप सुंदर मूर्ती आहे. ही किती फुटामध्ये आहे? ही 3.5 फुटामध्ये. ओके. कारण की ही मूर्ती अशी आहे ना, जसं तुम्ही मूर्तीचे हात बघणार किंवा मग
संपूर्ण मूर्ती जशी तुम्ही बघता असं वाटतं गणपती बाप्पा आपल्या घरात येऊन विराजमान झालेले आहेत. येस. आणि 3 फुटामध्ये आपल्याकडे दगडूशेठी गोल्डन मध्ये. ओके, जी की लास्ट इयर खूप फेमस होती त्यामुळे आणखी एक आहे. आणि यावेळेस ड्रेपरी पण थोडी वेगळी वाटते. वेगळी. येस. राईट, कारण की याच्यात तुम्ही बघू शकता मोरपंख आहेत. संपूर्ण मूर्ती खूप मस्त बनवली आहे. तसंच एक छोटा बाल गणेश फ्लावर्सचं वर्क केलेलं आहे त्याला. फ्लावर वर्क आहे. येस. राईट, विथ हेअर्स आणि सिल्वर बाप्पा. हो, तर दगडूशेठ बाप्पा सिल्वर कलर मध्ये पण आहे. राईट, आणि प्लास्टिक पेंट मध्ये आहेत ह्या मूर्त्या. ओके, जसं तुम्ही बोलला होता 10 इंचामधली ती ही वाली मूर्ती. हो, बेबी डॉल पॅटर्न 10 इंच. ओके, मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे ही 10 इंचामध्ये बेबी डॉल पॅटर्न. आणि फिनिशिंग बघा, म्हणजे 10 इंचाच्या मूर्तीला एवढं सुंदर ड्रेपरी केली आहे इथे, ते मस्त वाटते एकदम. राईट, त्याच्यात अजून पण पॅटर्न बघू शकता तुम्ही, मस्त सुंदर मूर्ती आहेत. जसं आता इकडे बघू शकता ही वाली जी आहे ती आपलं लास्ट इयरचा बालगणेश अशा टाईपमध्ये पण थोडी युनिक आहे. राईट, आणि हे जे आहे ते आपले साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये दगडूशेठ 1 फूट. ओके, सिल्वर मध्ये, इकडे गोल्डन मध्ये. ओके, तर ती मूर्ती बघता येईल का आपल्याला? हो हो हो. येस. हे डायमंड आणि हे ना आपलं. हो, मेटल वर्क, डायमंड वर्क. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि फिनिशिंग बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मस्त करण्यात आलेलं आहे. तसंच अजून काय युनिक असणार आहे म्हणजे इकडे स्वामी समर्थ आहे. ओके, राईट, श्री स्वामी समर्थ आहे. ही आपलं मुंबई स्टाईल मूर्ती बेबी डॉल पॅटर्न आहे. राईट, अजून तिकडे एक दंत आहे. ओके, अच्छा, एक दंतमध्ये आपल्याकडे साईजेस पण म्हणजे ही वाली जी पेटंट साईज आहे ती वाली आहे. हो, आणि ज्यांना छोटी मूर्ती हवी असेल त्यांच्यासाठी ही वाली ही पण आहे. येस. राईट, मुंबई स्टाईलमध्ये विशाल सरांच्या पॅटर्न मध्ये अजून एक आहे झोपाळ्यावरचा बाल गणेश आहे. राईट, ही एक मूर्ती बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे इकडे. प्लस आपल्याकडं मोस्ट ऑफ दी विशाल शिंदे सरांच्या पॅटर्न मध्ये खूप साऱ्या मूर्ती आहेत. राईट, कारण पुण्यात ते भेटणं खूप रेअर आहे. आणि ती मूर्ती खूप स्पेशल आहे. मुंबईला तर या मूर्त्यांची मला वाटतं अराउंड स्टार्टिंगच 20-15-12 हजार रुपयापासून चालू आहे. बट आपल्या इकडे खूप स्वस्तमध्ये भेटणार आहे. तर तुम्हाला कुठलीही मूर्ती आवडली तुम्ही डायरेक्टली स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि खाली नंबरवर सेंड शकता. आणि तिथे बघू शकता तर इथे डायरेक्टली आपल्याकडे अजून आपल्याकडे एक नवीन मूर्ती आहे नारळावरची बाल गणेश मधली, जे भिवंडीचे मूर्तिकार आहेत. राईट, शेलारकर. ओके, त्यांच्याकडे. हां, आणि इकडे लालबागचं तर बघू शकता. लालबागमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि साईजेस आहेत, डिफरंट कलर पॅटर्न आहेत. हो, जसं वरती बघू शकता तुम्ही दगडूशेठ हलवाई, त्यांच्यामध्ये पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत. आणि एक पिंक कलर, बट मला ही मूर्ती खूप आवडली कारण की ज्यांना छोटी मूर्ती हवी असते त्यांच्यासाठी ही बेस्ट एकदम आणि परफेक्ट होणार आहे. कारण की टिटवाळा प्लस ही एक जी मोस्ट फेमस, तेच बोललो मी तुमच्या स्टॉलवर अजून कशा घेतली, आगोरी. हां, आगोरी. ओके, तर बघू शकता ही एक मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे आगोरी पॅटर्नमध्ये. प्लस श्रीमंत दगडूशेठ, ते थोडासा साऊथ विशाल शिंदे पॅटर्न मध्ये, म्हणजे विशाल शिंदे सरांचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये मूर्ती बनलेली आहे आणि आपण साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये तिला ड्रेपरी करण्याचा प्रयत्न केलाय. राईट, आता इकडे पण बघू शकता बेबी डॉल मध्ये झाले. प्लस मागे पण बघू शकता मोदकवाला. आता ही जी श्रीमंत दगडूशेठ हलवाईंची मूर्ती आहे ही किती फुटामध्ये आहे? ही 2 फुटामध्ये आणि बुक झालेली आहे. अच्छा, बुक झाली. पण ह्याच्यात दुसरी हवी असेल तर मग ती वाली जी. हो हो हो. ओके, पण आता हे वाले जे आहेत त्या इको फ्रेंडली का पीओपी आहेत? या पीओपीच्या आहेत. ओके, 1 फुटामध्ये प्लेन. ओके, ज्यांना प्लेन हवे असेल प्लेन हवे असेल तर. हो, मुंबई स्टाईल हवी असेल तर ही ऑरेंज कलरची आहे जी मुंबईला खूप चालते. राईट, तसंच इकडे बघू शकता इकडे पण अशा खूप सुंदर मूर्ती आहेत. पण त्याआधी ही जी कविता वाचताय तुम्ही, ही लिहिली आपल्या निलेश नाना चौधरींनी. तर बघू शकता ही कविता तुम्ही डायरेक्टली पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, वाचू शकता. खूप सुंदर आहे. तसेच इकडे एक आहे, तर ह्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि पॉज करून पूर्ण कविता वाचू शकता. तर आणखी काय युनिक असणार आहे? आणखी आपल्याकडे श्रीकृष्णाच्या पॅटर्न मध्ये अजून एक आहे 21 इंचामध्ये. राईट, बेबी डॉल पॅटर्न आहे. इकडे सिंगल लोड आहे. राईट, अजून इकडे पॅटर्न. हां, टिटवाळा पॅटर्न मध्ये पेशवाई आहे. इकडे अजून एक टिटवाळा आहे. ओके, तर ह्या संपूर्ण मूर्त्या आता जसं स्क्रीनशॉट घेतला, फोटो काढून पाठवला तर ते बुक होणार आहेत. राईट, येस येस. आणि आपला स्टॉलचं टायमिंग काय असणार आहे? सकाळी 10 ते रात्री तुम्ही किती वाजता आहे? आम्ही इथेच असतो, 24 तास चालू असतो. क्या बात आहे. आणि हा स्टॉल आपला चालू असणार आहे गणपती आगमनापर्यंत. दरवर्षी आपला स्टॉल कधीपासून सुरू होतो? 1.5 महिना आधी आपला स्टॉल लागतो. ओके, मित्रांनो इथं बघू शकता. तसंच मला एक 2 सुंदर मूर्त्या दिसल्या, जसं की आपले संत तुकाराम महाराज आणि इथे आहे महादेवाची मूर्ती. तेही खूप सुंदर आहे. तर हा जो स्टॉल आहे हा आहे आपल्या धानोरी पोरवाल रोडला आणि या स्टॉलचं नाव आहे वायुराज गणपती स्टुडिओ. तर निदर्शना दरवर्षी सारखे ह्यावर्षी खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि तेवढंच सुंदर तुमचं जे ड्रेपरी केलेलं आहे तुम्ही. हो, तर ते. तर मित्रांनो एकदा तुम्ही या एरियात आलात तर नक्की व्हिजिट करा. ह्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे, तिथे सगळे फोटोज व्हिडिओज आहेत. राईट, येस येस. म्हणजे तिथून बुकिंग चालू पण करतो. बुकिंग चालू. हो, ओके, तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबर संपर्क साधा किंवा वायुराज गणपती स्टुडिओ जो की धानोरी पोरवाल रोड इथे आहे, इथे व्हिजिट करा. धन्यवाद. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया.